विषारी सापांमध्ये जगभरात प्रसिद्ध असलेला एक वर्ग म्हणजे वायपर सापांचा. वर्षावनांवर पावसाच्या सरी बरसू लागल्यावर या वर्गातील पीट वायपर कुळातील सापांच्या हालचाली दिसू लागतात. यामधील बांबू पीट वायपर हा तसा महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा साप. त्या पाठोपाठ सह्याद्रीतील केवळ महाबळेश्वर ते तिलारी या पट्ट्यातील पर्जन्य वनांमध्ये दिसणारा साप म्हणजे मलबार पीट वायपर. अशा परिस्थितीत राज्यात पीट वायपर कुळातील या दोनच प्रजाती सापडत असल्याचा समज होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये याच कुळातील अजून एक सापाचं दर्शन दक्षिण महाराष्ट्रातील तिलारीच्या जंगलात होऊ लागलंय. केर बेकुर्ली या भागात हत्ती भ्रमण मार्गाला जेव्हा अभ्यास करायला आम्ही गेलो तेव्हा येत असताना आम्हाला केर बेकुर्ली दरम्यान एक सरपटणारा प्राणी सदृश्य असा एक जीव दिसला. आणि जे अंतिम निरीक्षणानंतर आम्हाला असं जाणून आलं की बांबू पीट वायपर किंवा मलबार पीट वायपर याच्यापेक्षा तो थोडा वेगळा होता. मग त्याचे आम्ही छायाचित्र घेतली आणि त्याला जेव्हा ओळखलं आणि तज्ज्ञांकडून त्याचं मार्गदर्शन घेतलं तेव्हा असं लक्षात आलं की ही प्रजाती म्हणजे हमनोस पीट वायपर. दक्षिण भारतातील जंगलांमध्ये सहजपणे दिसणारा हंप नोच पीट वायपर हा महाराष्ट्रासाठी तसा दुर्मिळ साप. भारतात पीट वायपरच्या 31 प्रजाती आढळतात. त्यापैकी 9 या पश्चिम घाटात सापडतात. यांमधील 3 प्रजाती या महाराष्ट्रात दिसत असून हंप नोच पीट वायपर ही प्रजात जगात केवळ पश्चिम घाटात आणि श्रीलंकेमध्ये आढळते. टोकदार निमुळतं डोकं आणि त्याच्या शेवटी टेंगुळासारखा भाग असल्याने मराठीत या सापाला नाकाड्या साप म्हणतात. पूर्वी हा साप केरळ, कर्नाटक आणि गोव्यापर्यंत सहसा दिसत होता. त्यामुळे पश्चिम घाटातील त्याच्या अधिवास क्षेत्राची उत्तरेपर्यंतची सीमा ही गोव्यापर्यंत आहे असा अंदाज होता. मात्र आता दक्षिण महाराष्ट्रातील तिलारीच्या जंगलात हा साप दिसू लागल्याने त्याच्या अधिवास क्षेत्राचा विस्तार झालेला दिसतो. हंपनोस पीट वायपर हा छोटा आकाराचा विषारी साप असतो. हा जमिनीवरती पानापाचोळ्यामध्ये राहणारा साप आहे. ह्या सापाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पानापाचोळ्यामध्ये स्वतःचा रंग लपवून घेतो. हा राखाडी ते ब्राऊन कलरचा साप असतो आणि याच्या शेपटीचा टोकाला पांढरपट किंवा पिवळसर रंग असतात. लहान असताना हे साप ते शेपटी वर करतात आणि स्वतःच्या भक्ष्याला ल्युअर करायला हे करतात, त्याला अळीसारखं हलवतात, ज्याला बघून एखादा बेडूक किंवा उंदीर त्याच्याकडे खायला जातं आणि हे साप त्या भक्ष्याला पकडून घेतो. पीट वायपरच्या प्रजातींमध्ये डोळे आणि नाकाच्या मध्यभागी एक इंद्रिय असतं. या इंद्रियाला पिट्स म्हणून ओळखलं जातं. अत्यंत संवेदनशील असणारं हे इंद्रिय या सापाला उष्ण रक्तांच्या प्राण्यांचा दुरूनच वेध घेण्यासाठी मदत करतं. खास करून रात्रीच्या वेळी शिकार करणारे हे साप या इंद्रियाचा वापर करून इन्फ्रारेड रेडिएशनच्या मदतीने आपले भक्ष्य किंवा भक्षकाच्या आकाराचा मागोवा घेतात. या पिट्समुळे त्यांना शिकार करणं अधिक सोयीचं जातं. या इंद्रियाच्या मदतीने हंप नोच पीट वायपर हे उंदरासारखे छोटे सस्तन प्राणी, बेडूक आणि सरड्यांची शिकार करतात. पीट वायपरच्या इतर प्रजातींच्या उलट हंप नोच पीट वायपर हा जंगलांमध्ये जमिनीवर बसलेला दिसतो. म्हणूनच
त्याला जेम ऑफ द फॉरेस्ट फ्लोअर असं म्हटलं जातं. हा साप क्वचितच जमिनीपासून साधारण अर्ध्या फुटांवर असणाऱ्या फांद्यांवरही पहुडलेला दिसतो. त्याचं शरीर हे राखाडी आणि लालसर तपकिरी रंगाचं, तर पोटाकडील भाग हा गडद तपकिरी रंगाचा असतो. शिवाय शरीरावर गडद तपकिरी आणि काळसर रंगाचे आडवे चट्टे असतात. आपल्या याच शरीर वैशिष्ट्यांमुळे तो पाळापाचोळ्यांमध्ये बेमालूमपणे मिसळून जातो. पूर्वी या सापाचे विष निरुपद्रवी मानले जायचे, मात्र नंतरच्या काळात या सापाच्या विषाची दाहकता लक्षात आली. महत्त्वाचं म्हणजे नाग, मण्यार, घोणस, खुरसे या सापांच्या दंशांसाठी वापरले जाणारे अँटीव्हेनम हे हम्प नोज पिट वायपरच्या विषावर परिणामकारक ठरत नाहीत. हा साप आपल्याकडे ओलसर जंगलात, ज्याला आपण रेन फॉरेस्ट आणि मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट म्हणतो, असेच ठिकाणात सापडतात. लो एलिव्हेशन ते मिड एलिव्हेशन फॉरेस्टपर्यंत सापडतात. म्हणजे समुद्राच्या खूप जवळपासून, जसे गोव्याचे काही ठिकाण झालं ते 1000 मीटरपर्यंत आढळतं. महाराष्ट्रात अगदी दुर्मिळ असणाऱ्या या सापाला आता जगण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. खाणकाम आणि जंगलतोडीमुळे त्याच्या अधिवासाचा होणारा ऱ्हास हे मुख्य संकट त्याच्या मागे आहेच. शिवाय रस्ते अपघातांमध्येही अनेक हम्प नोज पिट वायपर सापांना आपला जीव गमवावा लागतोय. या सापाला खाणाऱ्या मोरांची वाढती संख्या हा त्याला असलेला नैसर्गिक धोका आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अगदी छोट्याशा भूभागामध्ये केवळ पावसाळी हंगामात नजरेस पडणाऱ्या या सापाच्या संवर्धनाची आता नितांत गरज निर्माण झाली. सध्या हा साप महाराष्ट्रातील केवळ एका तालुक्यातच आढळत असला तरी भविष्यात त्याच्या अधिवासाचा विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.